आता त्यांचं वय बरंच आहे. म्हणजे 1972 साली त्यांच्यावरती वडसा देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार झाला होता आणि तो बलात्कार 2 पोलीस नी केला होता. नंतर केस सत्र न्यायालयामध्ये तिचं चारित्र्य चांगलं नाही असं पोलिसांच्या बाजूनी भूमिका समोर आली आणि ते निर्दोष सुटले पोलीस डिपार्टमेंट. नंतर हायकोर्टामध्ये दोषी ठरले आणि परत सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्या पोलिसांची निर्दोष मुक्तता केली. तर या खटल्याचा उल्लेख अलीकडेच आपले आदरणीय मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी केला होता आणि त्यांनी सांगितलं की ज्या मथुरेमुळे कस्टोडियल जस्टिस टू विमेन हा कायदा बदलला, जेणेकरून पोलीस कस्टडीमधल्या किंवा तुरुंगातल्या महिलेला च्या बरोबर संबंध एखाद्या तुरुंग अधिकाऱ्यांनी किंवा पोलिसांनी ठेवले तर ते तिच्या मर्जीने संबंध ठेवले होते असं न म्हणता तो कस्टोडियल जस्टिस म्हणजे ती सरकारी अधिकाऱ्यांनी केलेला बलात्कार आहे असं मानलं जाईल आणि तो तसं सिद्ध करण्याची जबाबदारी की त्यांनी तो केला नाही ही त्या अधिकाऱ्यावर असेल. हा कायदा बदलला गेला. अशा महिलेला मात्र न्यायव्यवस्थेकडून न्याय मिळाला नाही अशी खंत भूषण गवई यांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवरती टाइम्स ऑफ इंडियानी त्याबद्दलचं एक वार्तांकन चांगलं प्रसिद्ध केलं होतं. मी अधिवेशनातून एक दिवस काढून मुद्दाम चंद्रपूरमधल्या नवरगाव या गावाला भेट दिली आणि तिथे तिची भेट घेतली. सरकारने तिला घर, रोजगार तसंच मुलांना काही काम देऊ केलेले आहे, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याच्यासाठी म्हणून आम्ही ग्रामसेवकाला नोडल ऑफिसर म्हणून या सगळ्या पुनर्वसनाचं नेमलं आणि मथुरेशी पण भेट घेतली. तिला दिलासा दिला. तिला जो काही त्रास आहे, पॅरालिसिस झालेला आहे, त्याच्याबद्दल सुद्धा तिला मदतीसाठी माननीय शिंदेसाहेब उपचारांसाठी पण लक्ष घालत आहेत आणि तो एक अतिशय महिला चळवळीच्या दृष्टीने ऐतिहासिक टप्पा ठरला. त्याखेरीज पॅनिक बटन ST आणि ओला, उबर यासारख्या टॅक्सी यांच्यामध्ये तयार करण्यात आलेले की एखाद्या प्रवासाला किंवा महिलेला धोकादायक वाटलं तर तिथे बटन दाबू शकते आणि ते बटन एका विशिष्ट ठिकाणी पोलीसमध्ये आलं निरोप तर ताबडतोब त्या टॅक्सीमधल्या महिलेची सोडवणूक करता येईल. तर ती बैठक पण फार यशस्वी झाली आणि लवकरात लवकर त्याच्यासाठी म्हणून पोलिसांच्या 112 नंबरशी त्याला कनेक्टिव्हिटी होणार आहे आणि ते पॅनिक बटन कार्यरत होण्यासाठी देखील काय प्रकारने तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल त्यासाठी सुद्धा परिवहन विभागाचे मुख्य सचिव श्री भीमनवार यांनी लक्ष घातलं होतं. ते मीटिंगला आले होते आणि स्वतः प्रताप सरनाईक यांनी मला सांगितलं आहे की या पॅनिक बटनला चालना देण्यासाठी म्हणून आमचा जोरदार प्रयत्न चाललेला आहे. सभागृहामध्ये काही आम्ही निर्देश दिले. त्याच्यामध्ये एक विधेयक आणलं होतं सरकारने त्या महिला बालविकास विभागाने आणि त्याच्यात म्हटलेलं होतं की महारोगी जे आहेत त्यांना भिक्षेकरी म्हणून भिकारी म्हणून संबोधणं याला बंदी असणार आहे, पण त्याच्यात मनोरुग्णांचा उल्लेख मात्र वेळे असा केलेला होता. तर ते शब्द आपण आता बदललेले आहेत सगळ्या कायद्यानुसार. तर त्याच्याबद्दल मी बैठक घेतल्यावरती ती सुधारणा त्याच्यामध्ये तर करण्यात आली जेणेकरून मनोरुग्ण किंवा दिव्यांग असे शब्द वापरले पाहिजेत याच्या सूचनांची प्रत्यक्षातली अंमलबजावणी झाली. महिला आयोगाचा कार्यक्रमाला मी स्वतः सक्षमा म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर सुयोगला पत्रकारांची व्यवस्था असते तिथे पत्रकार नसणारे काही लोक आलेले आहेत आणि त्याच्यामुळे नावांची यादी घेत असताना पत्रकारांवरच अन्याय झाला आहे असं माझ्या निदर्शनाला आणून दिल्यावर आम्ही ताबडतोब ते DGIPRचं आधीचं परिपत्रक रद्द करायला लावलं आणि जे वर्षानुवर्ष विधिमंडळाचं वार्तांकन करतायत त्याच पत्रकारांना सुयोगमध्ये राहायची व्यवस्था असावी अशा प्रकारे सुद्धा आम्ही लक्ष वेधलं. त्यांच्या सोयीसुविधांच्यासाठी म्हणून लक्ष दिलं. त्याचबरोबर पुण्यामध्ये एक आंदोलन चाललेलं होतं 40 दिवस काही दिवसापासून आणि त्यामध्ये पुणे स्टेशनच्या समोर जी जागा सार्वजनिक MSRDCची आहे ती जागा एका कॅन्सरच्या हॉस्पिटलला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असं सरकारकडून परिपत्रक आलेलं होतं. पण प्रत्यक्षामध्ये मी जेव्हा बैठक घेतली तेव्हा लक्षात आलं की MSRDCने तो भूखंड एका खाजगी व्हेंचरला दिला होता. मग माननीय शिंदेसाहेबांनी मध्यस्थी करून तो व्हेंचरला दिलेला भूखंड रद्द करण्याचे निर्देश दिले MSRDCला. MSRDCला सांगितलं की त्याचे जे काय त्याच्याकडून पैसे घेतले होते तर त्याला स्टे द्या. स्टे दिल्यावरती तो कोर्टात गेला. तर कोर्टात गेल्याच्या नंतर आता त्याचे पैसे त्याला देऊन टाकावेत आणि हा जो प्लॉट आहे
तो बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीच वापरला जावा अशा प्रकारचे त्यांनी निर्देश दिलेत. आणि त्यानुसार कोर्टामध्ये हा भूखंड परत मिळवून त्याचा उपयोग हा जनतेसाठी करणं आणि विशेषतः दलित समाजाच्याकडून ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्यांच्या सजेशन्स ऑब्जेक्शन्स मागवून घ्याव्यात अशा प्रकारची भूमिका नगरविकास विभागाने घेतलेली आहे. आणि नुकतंच महानगरपालिकेने काल मला त्यांचे नोट टिप्पणीसुद्धा पाठवलेली आहे. ती टिप्पणी पण मी तुम्हाला फॉरवर्ड करते. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हा भूखंड परत घेण्याचा निर्णय झालेला आहे आणि तो निर्णय पूर्वीसुद्धा तिथे ती जागा जी आहे ती शेजारची जागा आंबेडकर स्मारकासाठी होती. तर पृथ्वीराज BP यांनी आम्हाला मीटिंगमध्येही सांगितलं की आम्ही ही जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी विकास करण्यासाठी देण्यासाठी म्हणून पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहोत करून देण्यासाठी म्हणून. मग ते कसं असावं स्मारक बाबासाहेब आंबेडकरांचं त्याच्याबद्दल पुणे शहरातल्या नागरिकांनी सूचना द्याव्यात असं मी तिथे आपल्याला विनंती करते. याखेरीज वंदे मातरमचं गीत त्याला 100 वर्ष 150 वर्ष झाली त्यामुळे त्या दृष्टीने त्याचं गायन झालं सभागृहामध्ये. पूर्ण विधेयकं जी मांडली गेली त्याच्यापैकी 20 विधेयकं मांडली गेली त्याची लिस्ट तुमच्याकडे वेगळी दिलेली आहे. याखेरीज एक निवेदन प्रतिभा त्यांना प्रत दे. आपण पाहिलं की आम्हाला सारखा प्रश्न विचारला जात होता की शक्ती कायद्याचं काय झालं आहे. शक्ती कायदा महिलांवरचे अत्याचार रोखण्याच्या दृष्टिकोनातून तो कायदा प्रत्यक्षात का येत नाही आहे. तर भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS द्वारे ते बरेचशी कलमं त्याची स्वीकारली गेलेली आहेत आणि म्हणून आम्ही तो कायदा करत नाही आहे शक्ती कायदा असं माननीय सरकारचे प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. परंतु 15 डिसेंबरला शेवटच्या दिवशी मी एक तुलनात्मक टिप्पणी दिलेली आहे सरकारला आणि त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहितेत जे आलं नाही पण जे शक्ती कायद्यामध्ये आहे असे काही मुद्दे देऊन वेळ पडल्यास शक्ती कायद्यातल्या उर्वरित मुद्द्यांसाठी एक आपण आपलं विधेयक आणावं राज्य सरकारचं अशा प्रकारची मी त्यांना विनंती केलेली आहे. आणि माननीय फडणवीस साहेब पुण्यात आले होते आणि त्यांनी तेव्हा सांगितलं आणि माननीय शिंदेसाहेबांनी सांगितले की आम्ही तसा नवीन कायदा करू राज्यामध्ये की जो शक्ती कायद्यातले मुद्दे BNSमध्ये म्हणजे भारतीय न्याय संहितेच अंतर्भाव झालेले असल्यामुळे जरी ते घेता येणार नाहीत आपल्याला कारण ते एका कायद्यात आहेत पण जे मुद्दे आले नाही आहेत त्याच्यासाठी आपण नवीन कायदा करू जेणेकरून महिलांना न्याय लवकर मिळू शकेल अशा प्रकारचं मी तिथे कलमं झाली. रोज 3 ते 4 तास कमीत कमी काम सरासरी विचार केला तर 7 ते 8 तास काम होत होतं आणि सरासरी जी आहे ती 88% होती. बऱ्यापैकी उपस्थित होती सभागृहामध्ये आणि या विधेयकांच्या वरती काम झालं. त्यात तुकडाबंदीचं विधेयकसुद्धा तिथे मान्य करण्यात आलं. त्याचबरोबर बाकीची जी विधेयकं आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदा महानगरपालिका लोकायुक्त नंतर जमीन महसूल संहिता सार्वजनिक विश्वस्त संस्थांच्याबद्दलचं विधेयक की त्यांचे फाउंडर ट्रस्टीच्याबद्दल नियम काय करता येतील तर याची प्रती सगळ्या मी सॉफ्ट कॉपीज घेऊन आलेले आहेत. आपण विधेयकांच्यासाठी अधिवेशन असतं असं म्हणतो परंतु त्या विधेयकांवरच्या बातम्या फार थोड्या छापल्या जातात आणि म्हणून ते विधेयकांच्या पण प्रती मी हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी आणलेल्या आहेत. तर तुम्हाला निदान त्यातल्या 1-2 विधेयकांचे प्रत्यक्ष स्वरूप आणि त्याचं वरती झालेली चर्चा जर का प्रसिद्ध करता आली तर लोकांपर्यंत अधिवेशन पोहोचवण्याचा हेतू साध्य झाला असं म्हणता येऊ शकेल. विशेषतः तुकडेबंदीचं विधेयक जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं तर ग्रामीण लोकांना शेतकऱ्यांना फायदा होईल. शक्ती कायद्या संदर्भामध्ये खूप वर्ष झाली तर अजून हे स्पष्ट नाही होत की कुठले कायदे वगैरे किंवा ऍड स्पष्ट झाले ना मी केले ना. आता ते कधी नाही आता BNS मधला BNS ताब्या याच्यात कधी आलं प्रत्यक्षामध्ये तर BNS आलं जुलै 25 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी भारतीय न्याय संहिता जी लागू झाली त्याच्यानंतर शक्ती कायदा तोपर्यंत प्रलंबितच राहिला कारण भारतीय न्याय संहिता प्रत्यक्षात येत होती. आता केंद्र सरकारने स्पष्ट केलं की भारतीय न्याय संहितेत आम्ही एवढे मुद्दे घेतलेले आहेत ते त्यांच्याकडून आत्ता काही 2 महिन्यापूर्वी आलेले आहेत. तर पुढच्या 6 महिन्यामध्ये दुसरा कायदा मिळायला गती मिळू शकेल आणि तो त्याच्यावर चर्चा योग्य प्रकारे होऊन माझा अंदाज असा आहे की 1 वर्षभरामध्ये कायदा लागू होऊ शकतो. अर्थात त्यालाही केंद्र सरकारची परवानगी लागेल कारण तो स्टेट ॲक्ट असणार आहे. पण भारतीय न्याय संहितेतले डुप्लिकेशन म्हणजे द्विरुक्ती नसल्यामुळे हा कायदा लवकर मान्य होईल असं मला वाटतं. महानगरपालिकेनेच पहिला केला होता की स्थानिक बिल्डरच्या भाषेत जाईल असं नंतर त्यांनी परत ठराव चेंज करा
अधिकाऱ्याची चूक नाही केली, म्हणजे अधिकाऱ्याची कारवाई होणार नाही. तो महानगरपालिकेकडे दिला गेला होता, पण त्याच्यावरती पुढे महानगरपालिकेने जी नगरविकास अधिकाऱ्यांकडून जी पुढची प्रक्रिया करायला हवी होती ती काहीच झाली नाही. म्हणजे महानगरपालिकेकडे गेल्यावरती नाही नाही असं आहे, महानगरपालिका तशी स्वायत्त असते. महानगरपालिकेने स्वतः निर्णय घेत असताना तर गोष्ट वेगळी होती. पण महानगरपालिकेतले आयुक्त पूर्वीचे महापौर स्वतः त्यांची जबाबदारी होती की आपल्याकडे एक भूखंड बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा येतोय, तर त्याच्यात आपण काय करायचं. तर महापौरांनी सुद्धा काहीच केलं नाही त्याच्याबद्दल. म्हणजे मला दोष नाही द्यायचा कोणाला, तर तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून बोलतोय. तात्कालीन महापौर आता मंत्री होते, त्यावेळेस जो ठराव झाला त्याच वेळेस मुरलीधरन त्यावेळेस महापौर ते मुळामध्ये ठराव झाला. मला तर असं आहे, मी या सध्या सगळे जे पेपर्स पाहिले तर एक दिसतंय की त्याच्याबद्दल पुढे तो 17मध्ये एक लक्षात घेऊया आपण की 2017मध्ये DP झाला मान्य. तोपर्यंत प्रत्येक भूखंडावरती वेगवेगळीच आरक्षणाचे विषय चालले होते. तो DP होऊन नंतर परत तो रद्द झाला ना DP, आणि आरक्षण आहे तसं राहिले, त्याच्यावर काही परिणाम झालेला नाही आहे. परत 19-20 नंतर कोविडचा काळ होता, तर काही गोष्टांनी दिरंगाई झाली असेल काही बाबतीमध्ये. त्यांची ती दिरंगाई चुकीचीच आहे, तिचं काही समर्थन करण्याचा प्रश्नच नाही आहे. परंतु आता यांनी आंदोलन केलं, आंदोलन केल्यावरती शिंदेसाहेब नगरविकास मंत्री आहेत, त्यामुळे तातडीने एवढे सगळे निर्णय होऊ शकले पुढच्या काळामध्ये. आणि आमचं लक्ष गेलं त्या प्रश्नाकडे हे पण आहे. ती मुलं सगळे कार्यकर्ते आपले संवाद आहे त्यांच्याशी, त्याच्यामुळे हे पुढे शक्य झालं. पण काही कारणामुळे त्याचं निवेदन आधीसुद्धा माझ्याकडे तर आलं नव्हतं. आत्ता या आंदोलनाच्या आधी काही दिवस निवेदन आलेलं होतं. त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यात बैठक घेऊन पण आता जवळपास 2 महिने होतात याच्या संदर्भात बैठक घेतली. मीच बैठक घेतली. हां. हो, मीच बैठक घेतली. पण काही पुढं आणि आता झाला ना निर्णय. आता निर्णय झाला की MSRDCने ती जागा स्वतःकडे घ्यायची आणि ही जागा नगरविकास विभागाने बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला वापरण्यासाठी मान्यता दिलेली आहे. तसं कोर्टामध्ये प्रकरण असल्यामुळे कोर्टात तसं सांगितलं जाईल आणि कोर्टामध्ये त्या माणसाकडून ते रद्द करून कागदपत्र ती जागा मिळेल. अजून आता काय होणार याच्यापुढे कोर्टाला, आता आपण कोर्ट असतानाच प्रलंबित केसेस असताना कोर्टाचे निर्णय बदलू शकत नाही. पण कोर्टामध्ये फक्त स्टे आहे त्यांचा, त्याच्यामुळे ते जागेचा निर्णय झालेला आहे. आता झालं नाही असं म्हणताना नाही, जे 20 वर्ष झालं नाही ते 2 महिन्यात झालं, त्याबद्दल कुणीतरी माझी प्रशंसा करेल अशी माझी अपेक्षा होती. पण तुम्ही खूपच कठोर भूमिका दिसते मला तुमची. हां 22 झाले. हां हां 22 हो, 22 पैकी 1-2 धनविधेयक असतात ना, म्हणजे ती याची धरतो आपण ना याची. ते जेलचं कशामुळे कारागृहाचं नाही, ते काय झालं, विधानसभेत मान्य झालं आणि आमच्याकडे येईपर्यंत ते दोन्ही सभागृहांचं कामकाज असतं, त्यामुळे त्याचा ऑर्डिनन्स काढायला लागेल त्यांना. ठीक आहे. शेवट लोकसभा परत तोडणार आहे मेट्रो. शेवट रोडचा ब्रिज परत तोडणार आहे मेट्रोच्या कामासाठी, परत फक्त नवीन बांधण्यासाठी. हो, परत तोडण्यामध्ये नागरिकांना ट्रॅफिकचा त्रास सहनच करावा लागतो. नाही, मला तर कळलं की मेट्रोच्या ब्रिजच्यासाठी अनेक ठिकाणी मिळून 60 ठिकाणी तोडायला लागणार आहे तो जो आहे तो. तर ते पाणी पास करतात तिकडचं पलीकडचं. हो, पण आता शेवटी काय माहिती आहे का, शहर जेव्हा वाढतं ना त्यावेळेला आपण सगळ्या वेगवेगळ्या वाहतुकीच्या व्यवस्था स्वीकारतो, तर त्यामध्ये काही गोष्टी अपरिहार्य असतात ना. त्याच्यामध्ये मुळामध्ये आता संपूर्ण रिंग रोड पण केला जातोय. तो रिंग रोड झाल्यावरती नक्कीच नागरिकांना त्याचा चांगला दिलासा मिळू शकेल असं वाटतं. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी बोलेन. मी सगळ्यात बैठकीचा मला ट्रेलर द्यायला सांगाल तर जमणार नाही. ताई, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची प्राथमिक बैठक तर झाली, पण आता पुढे शिवसेनेची रणनीती कशी असणार आहे? महापालिकेच्या संदर्भातल्या बैठका आता कशा नियोजित केल्या जातील? कारण काल पण तुमच्या अनेक मुलाखती झाल्यात, त्या मुलाखतीतला आकडा पण तुम्ही सांगा. आमच्या सगळ्या 41 प्रभागातल्या सर्व वॉर्डांसाठी आमच्या मुलाखती झाल्या. मुलाखतीने चांगल्या प्रकारचा प्रतिसाद होता. अर्थात त्या प्रतिसादानंतर तरी त्या वॉर्डामधलं चित्र आपण निवडणूक लढवण्यासारखं आहे किंवा नाही याबद्दलची आमची निरीक्षणं आम्ही सगळ्या मुलाखत घेणाऱ्यांनी नोंदवलेली आहे.
आणि आम्ही त्याच्यावरती लवकरच विचारविनिमय करून साधारणपणे 22 तारखेपर्यंत आमच्याकडून ती यादी ही आमच्या पक्षश्रेष्ठींना म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे देऊ आणि त्या वेळेला साधारणपणे किती प्रभागांच्यामध्ये आम्हाला योग्य राहील जागा मागणं याबद्दलचा आम्ही अंदाज करू आणि त्याच्यानंतर पुढची चर्चा होईल. त्या जागा वाटपाच्या संदर्भात साधारणतः तुम्ही जसं म्हणताय 22 तारखेला तुमच्याकडनं नावं जातील. अंतिम जागा वाटपाची जाहीर होण्याची सुरुवात कशी होईल? किती तारखेपर्यंत आमचे अपेक्षित 22 म्हटले मी, पण आमचं लवकर काम झालं तर ती नावं आमची 21ला पण जाऊ शकते. त्यामुळे कामकाज कसं जागा होतं तर वाटपाची तारीख काही अपेक्षित आहे? अपेक्षित जागा वाटपाची तारीख म्हणजे किती तारखेपासून या सगळ्या प्रोसेसला तर सुरुवात? 23 पासून फॉर्म आता 23 पासून आपले फॉर्म भरायला सुरुवात होते. त्यामुळे लवकरात लवकर करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये जे आहे त्या निवडणुकीच्या काळात जेव्हा आचारसंहिता असते तेव्हा राजकीय पक्षांचे नेते सुरक्षा रक्षक किंवा ताफा घेऊन फिरतात असा एक आरोप विरोधकांकडून केलेला आहे. म्हणजे विजय वडेट्टीवारांनी केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मतदारांवर यामुळे प्रभाव पडतो. म्हणजे आता ज्या नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या अनुषंगाने ते बोलतात. नाही, पण विरोधी पक्षनेते पण ताफा ठेवतातच ना. जे असले तर म्हणजे विरोधी पक्षनेत्या नसेलच तर तो ताफा ठेवू शकत नाही. आणि ताफा म्हणजे काय असं काय अगदी 3-4 पोलीस असतात बरोबर असं नाही आहे की त्यामध्ये काही त्याचा ते दबाव आणतायत किंवा त्याच्यावरती पण CCTVवरून लक्ष असतं की ते कुठेही आदर्श आचारसंहितेचा भंग करत नाही आहेत ना म्हणून. आणि त्यामुळे मला असं वाटतं की विरोधी पक्षनेत्यांची भूमिका थोडंसं दृष्टी बदललेली आहे विरोधी पक्षनेते त्यांच्याकडे नसल्यामुळे अशी शंका वाटते. पुणे शहरातल्या प्रवेश तुमच्याकडे काही झाले आणि दुसऱ्या बाजूला नाराजी पण आहे, त्यामुळे दोन्ही येतात तुमची प्रतिक्रिया? नाही, नाराजी माझ्यापर्यंत फारशी काही पोचली नाही अजून, परंतु मी त्यातल्या काही जणांशी फोनवरती बोलले आणि त्याच्यात एक असं दिसतंय की गैरसमजावरती आधारित ती नाराजी आहे. आता खरं सांगायचं तर त्यांची नावं अतिशय चांगली म्हणजे सकारात्मक म्हणून यादीमध्ये उल्लेख आहेत त्यांचे, ते सुद्धा आपल्याला मिळणार नाही असं म्हणून हातपाय गाळून बसलेले आहेत तिकीट. तर आता मला असं वाटतं की थोडंसं त्यांनी एक जास्त गैरसमज करून घेऊ नयेत. एक दुसरं युतीच करायची नाही असं त्यांचं म्हणणं असेल तर पक्षाची भूमिका युती करायची असताना आणि भाजप पण सकारात्मक असताना आणि भाजप आणि शिवसेनेची युती चांगल्या पद्धतीने सन्मानजनक होत असेल पण तरी काही लोकांची नाराजी असेल कारण आमचा वॉर्ड जातोय तो विद्यमान नगरसेवकांचा आहे तोच मला पाहिजे होता. तर राजकारणामध्ये अशा अप्रस्तुत किंवा अव्यवहार्य मागण्या मान्य करता येत नसतात. तर शिवसेनेची शिस्त ज्यांना माहिती आहे त्यांनी कुठेतरी हे समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. पण मुद्दामून कुणाच्याही विरुद्ध दुजाभाव होणार नाही, मुद्दामून कोणाचा तरी वॉट देऊन टाकायचा असं होणार नाही. सर्व एक सामाजिक समतोल मग त्याच्यामध्ये SC आले, महिला आल्या, या सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तसंच आम्ही करणार आहे. आणि जागांच्या संख्या म्हणाल तर ती ज्या क्षणी आमचं सगळ्यांचं शहरातल्या आमच्या 5-6 जणांच्या टीमचं एकमत होईल त्याबरोबर एकमत हो किंवा न हो जे काय असेल ती वस्तुस्थितीचा आलेख आम्ही माननीय शिंदे साहेबांकडे देऊ आणि ते जो अंतिम संख्या सांगतील त्याच्यावरती आम्ही शहरातल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून त्याला अंतिम स्वरूप देऊ. तुमच्याकडे आबा बागुलांचा प्रवेश झाला आहे, त्यांचा अनुभव आता पक्षाला किती पाहिजे? आबा बागुलांचं स्वतःचं काम अतिशय त्यांच्या भागामध्ये चांगलं आहे. त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे राजीव गांधींच्या नावाने काही उद्यान आणि प्रकल्प उभे केलेले आहेत. IT सेंटर आहे त्यांचं, कम्प्युटरचं सेंटर आहे, ट्रेनिंगचं. एक आधुनिक दृष्टी असणारा तो शहराचं एक विचार करणारा नेते आहेत ते. आणि अशा वेळेला ते जर का आमच्या पक्षात आलेले आहेत तर मी पक्षाची नेता म्हणून त्यांचं स्वागत करते. आणि आबा बागुलच काय मी असं म्हणेन की ज्यांना ज्यांना आमचा विचार पटतो आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व ज्यांना मान्य आहे ते जर का पाहिलं तर चांगल्या क्षमता असणारी माणसं पक्षात येतील तेवढं ते आवश्यकच आहे असं माझं मत आहे. मी स्वागत करते. जे काही कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेत त्यांनी 200 ते 250 लोकांनी आज रवींद्र दंगेकरांकडे राजीनामे दिले. त्यांचं असं म्हणणं आहे की 8 ते 10 जागा भेटतील मग आम्ही एवढे दिवस संघर्ष करतोय ते असं काय? हे 8 ते 10 जागा भेटतील वगैरे हे जे त्यांना काय कोण सांगतंय ना ते मला असं वाटतं की अफवांवरती हे ठेवला विश्वास ठेवतायत. ते त्या पक्षाच्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा
असं रस्त्यामध्ये बघतो ना, एखादं छोटं निष्पाप मूल चाललेलं असतं आणि त्याच्या शर्टाला एक लावून देतात काहीतरी आणि तो नाचतं रागारागाने सगळीकडे जाऊन. अशी आमची माणसं शिवसैनिक मनाने फार निर्मळ आहेत. पण अशा वेळेला त्यांचं दिशाभूल केली तर मी एक आता समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही त्यांचा. विधिमंडळामध्ये सदस्य गैरहजर, मंत्री गैरहजर